नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं ओपनिंग ॲज युजल पॉझिटिव्ह केलेली 23,600च्या आसपास, आणि जो आपला रेजिस्टन्स पॉईंट आपण गेले 2-3 दिवस व्हिडिओमध्ये डिस्कस करतो आहे की 23,600-650 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। आणि आजही आपल्याला मार्केट जे आहे ते 23,600पासून थोडं खाली येताना बघितलं। मार्केटनं ओपनिंग पॉझिटिव्ह केले, पण त्यानंतर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग हवी झालं, कारण बऱ्यापैकी आता इव्हेंट पास ऑन होत आहेत। गेले काही दिवस तुम्ही बघताय निफ्टी जो आहे की 600च्या आसपासून खाली येतं मार्केट, त्यातून खाली येतं, पण इमिजिएट रिकव्हरीसुद्धा येत असते। प्रॉफिट बुकिंगमुळे मार्केट जे आहे ते ओपनिंगपासून खाली आलं। दुपारच्या सत्रामध्ये मार्केटनं महत्त्वपूर्ण सपोर्ट 23,500 ब्रेक करून त्याच्या खाली मुवमेंट दिला, पण परत पुन्हा शूटअप झालं। एक वोलाटाईल ट्रेडिंग सेशन राहिला, पण विदिन रेंज जे आपण सपोर्ट लेवलसुद्धा आपण डिस्कस केली, 23,300-400 हे सपोर्ट आहेत, तिथं पण आला। 23,400वरनं परत बाउन्स 23,600, परत खाली 23,500च्या आला आणि समहाऊ 23,500च्या आसपास क्लोज दिला, बंद देण्यास सक्षम राहिला। बँक निफ्टीमध्ये सुद्धा दबाव राहिला। 51,500च्या खाली आपला 51,300 जो सपोर्ट होता तिथंपर्यंत सुद्धा बँक निफ्टी आपल्याला येताना बघायला मिळाला। आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडंसं हायली वोलाटाईल सेशनमध्ये बघायला मिळालं, त्यासोबत थोडंसं हायर लेवलवरून डिक्लायनिंग बघायला मिळालं आणि मार्केट हायर लेवलवरून थोडंसं बऱ्यापैकी थोडं करेक्ट होऊन बंद झालं। ओव्हरऑल मार्केटमध्ये आज थोडंसं सेलिंग प्रेशर जादा राहिलं, पण इन बिटवीन व्होलॅटिलिटीसुद्धा जास्त होती। त्यामुळं फारसं काही नाही, मार्केट त्याच रेंजला त्याच पॉईंटच्या आसपास बंद आहेत, 23,500 आणि अबव। त्यामुळे जे काही सपोर्ट रेजिस्टन्स आपण गेले 2-3 दिवस फॉलो करतो ते अजून इंटॅक्ट आहेत। फॉर एक्झाम्पल 23,500च्या वर 23,600-650 पण निफ्टी जाऊ शकतं। 23,600-650 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 23,500च्या खाली आलं तर 23,400 आणि 23,350 हे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, तिथंपर्यंत खाली येऊ शकतं। 23,350च्या खाली बंद दिला तरच फर्दर डिक्लायनिंग निफ्टीमध्ये येऊ शकतं, प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, अदरवाईज मार्केट त्या रेंजमध्ये राहू शकतं। एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,500च्या वरती मेंटेन राहिला तर फर्दर 51,800, 52,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। अदरवाईज 51,500च्या खाली राहिलं तर 51,200, 51,300 या सपोर्ट रेंजपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते। निफ्टी 23,650च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपमूव्ह येईल। बँक निफ्टी 52,000च्या वरती मेंटेन राहिला तर फर्दर अपमूव्ह होईल। अदरवाईज मार्केट आपण जी आता रेंज डिस्कस केली या रेंजमध्ये राहू शकतं। त्यात नेक्स्ट वीक जो आहे तो मंथली एक्सपायरी आहे, स्टॉक ऑप्शन्सच्या एक्सपायरी आहेत। मंथली प्लस वीकली एक्सपायरीमुळं थोडंसं व्होलॅटिलिटीसुद्धा आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये बघायला मिळू शकते। आज NSEमध्ये 1,028 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,260 शेअर्स पडलेले आहेत। निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्स पडलेले आहेत। पडणाऱ्या शेअर्सची संख्या बऱ्यापैकी NSEमध्ये सेम आहे, पण निफ्टीमध्ये थोडे पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। पण सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा ऑटो, FMCG आणि ऑइल अँड गॅस सेक्टरवर दबाव बघायला मिळाला। IT सेक्टरनं आज आउट परफॉर्म केलं, चांगल्या IT सेक्टरच्या जोरावरच निफ्टी जो आहे तो आज बऱ्यापैकी बाउन्स बॅक घेत होता आणि पॉझिटिव्हमध्ये राहण्याचा प्रयत्न करत होता। त्यासोबत मेटल सेक्टरमध्ये थोडंसं जे आहे ते पॉझिटिव्हिटी बघायला मिळालेली आहे। ग्लोबल मार्केट्सवर दबाव आहे कंटिन्यू, त्यामुळे सोमवारसाठी आपल्याला युरोपियन मार्केट्स मायनस आहेत, 1% आसपास मायनस आहेत। थोडं हायर लेवलवरून US मार्केट, युरोपियन मार्केट्स खाली आलेत। डाव फ्युचर्ससुद्धा जे आहे ते 50 पॉईंट खाली आहे, त्यामुळे ग्लोबल मार्केटवर थोडा दबाव आहे, पण आपल्या मार्केटवर मध्ये जवळ रिटेल बूम आहे, SIP फ्लो आहे, त्यामुळे मार्केट्स थोडे हायर लेवलला आहेत। पण आता थोडंसं मार्केट थकते असं वाटतं, हायर लेवलला थोडंसं रेजिस्टन्स फेस होत आहे, त्यामुळं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। मोठं करेक्शन असं काही वाटत नाही, तर मग बघूया नेक्स्ट वीकमध्ये ज्या काय लेवल्स आज आपण डिस्कस केल्या त्यामध्ये ट्रेडिंग होऊ शकतं। तर बघूया मार्केट सोमवार आणि नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।